दोन बलात्कार प्रकरणामधील आरोपी रील स्टारला नाशिकमध्ये बेड्या ठोकण्यात आल्या। ठाणे खंडणी विरोधी पथकाकडून रील स्टार सुरेंद्र पाटीलला बेड्या ठोकण्यात आल्या। नोकरीचा आमिष देऊन दोन महिलांवर बलात्कार केल्याचा आरोप त्याच्यावर आहे। या प्रकरणी डोंबिवलीमधील दोन वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हा दाखल झालाय। 5 तपास पथक आरोपी सुरेंद्र पाटीलच्या शोधामध्ये होते। दोन बलात्कार प्रकरणामधील आरोपी रील स्टारला नाशिकमधून बेड्या ठोकण्यात आलेल्या आहे। ठाणे खंडणी विरोधी पथकाकडून ही कारवाई करण्यात आलेली आहे। सुनील जाधव आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। अधिक माहिती त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। सुनील, बरोबर आहे, आपण पाहू शकता की हा आरोपी जो आहे हा एक रील स्टार आहे। याच्यावरती 14 पेक्षा अधिक गुन्हे या अगोदर देखील दाखल होते आणि त्याचबरोबर याला 1.5 वर्षासाठी पोलिसांनी तडीपार देखील केलं होतं। मात्र गेल्या 3 दिवसापासून पुन्हा एकदा हा चर्चेत आला आहे, कारण 3 दिवसापूर्वी एका तरुणीला एअर होस्टेसचं काम लावतो म्हणून बलात्काराचा गुन्हा जो आहे तो मानपाडा पोलिसांकडे दाखल झाला होता व त्यानंतर त्याच्याकडे गाळ्यामध्ये भाड्याने व्यवसाय करणाऱ्या एक महिला होती। त्या महिलेला त्याची मशीन परत देणं आणि भाडं माफ करायचं आमिष दाखवून तिच्यावरती पुन्हा बलात्कार करण्यात आला होता। या दोन्ही प्रकरणामध्ये डोंबिवलीच्या मानपाडा व रामनगर पोलीस स्थानकात या रील स्टार सुरेंद्र विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल झाला होता। मात्र त्यानंतर तो फरार झाल्याची माहिती ही सगळीकडे होती। पोलिसांची 5 टीम याच्या शोधात होती। मात्र गुन्हे शाखेच्या टीमला हा नाशिकमध्ये असल्याचं आढळून आल्याने काल रात्री कारवाई झालेली आहे। धन्यवाद सुनील दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।